आपल्यासोबत भरत गोगावले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. रायगड जिल्हा परिषदेचा वाद अजूनही कुठेतरी संपलेला दिसत नाही आहे, पण राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येताना दिसतंय. काय नेमकं घडतंय सध्या? राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यामध्ये युतीमध्ये आहेत. रायगड जिल्हा त्याला अपवाद राहणार नाही, कारण त्याचा निर्णय आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि NCPचे प्रदेशाध्यक्ष मंडळी करायच्या तयारीत आहेत. हरकत नाही आहे. आम्ही लढलो, प्रत्येकाने आपापली ताकद दाखवली. आता वरिष्ठ नेत्यांनी जे काय ठरवतील, युतीमध्ये राहायचं, विरोधात राहायचं का काय करायचं, हे कदाचित आज आणि उद्यामध्ये ठरल आणि तो जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. पण भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे, त्यांची बोलणी देखील पूर्ण होताना दिसतं असं आहे, परंतु आमच्या नेत्यांची आणि त्यांची अजून चर्चा झाली नव्हती. कदाचित आज ती होईल आणि आज झाल्यानंतर मग पुढची दिशा ठरल आणि त्याच्यावरती मग काय असेल ते अवलंबून राहील. आम्ही ठरवू काय करायचं ते. तुम्ही कॉरिडॉरमध्ये गप्पा देखील मारताना दिसला. तुम्ही असेल, उदय सामंत असेल, रवींद्र चव्हाण असतील. काय नेमकं चर्चा? समोर आल्यानंतर असं काय नसतं, एकमेकाला विचारपूस केली जाते. आज ते पण त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. आमचे उदय सामंत, मी, आम्ही सगळे एकत्र समोर आले, बसलो, थोडे उभे राहिलो, चर्चा केली. त्यात तुम्ही लगेच बातमी केली. परंतु चर्चा आम्ही करत होतो, नाही करत होतो अशातला भाग नाही. बघूया आज उद्यामध्ये काय होते ते. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर हे होते भरत गोगावले, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच तिन्ही पक्ष हे आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू. सध्याला पाहायचं तर भाजपला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येताना दिसत आहे. मात्र शिवसेना कुठेतरी बाजूला सारली आणि त्यामुळे एकूणच चर्चा होऊन हा निर्णय देखील होऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता देखील भरत गोगावले व्यक्त करताना दिसतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.